कुंभ राशी डिसेंबरचा शेवट आनंदच आनंद. श्री स्वामी समर्थ. कुंभ राशींच्या मित्रांनो, ही गोष्ट मला खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे की 2025चा जो काळ राहिला आहे तुमच्या जीवनात तो अत्यंत डिप्रेशनचा काळ राहिला आहे. आणि ही वास्तविकता आहे, कारण 2025मध्येच तुम्ही खूप जास्त डिप्रेशनमध्ये राहिला आहात. 2025मध्ये असे लोक तुमच्यासमोर येऊन तुमची इज्जत खराब करण्याचा प्रयत्नही केला आहे, ज्यांनी एकेकाळी इतकीसुद्धा अवकात नव्हती की तुमच्यासमोर काही बोलतील. 2025मध्ये हे स्पष्ट होताना दिसले की तुम्ही तुमच्या जीवनात खूप ओव्हर प्रेशरमध्ये आणि जीवनाच्या गुंतागुंतीत अडकून बसला होता. स्वामी कृपा करतील कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. पण ही एक गोष्ट तुम्ही कधी विसरू नका की 2025मध्ये तुमच्या आत ही आगही पेटली आहे की मला माझे स्वतःचे साम्राज्य उभे करायचे आहे. 2025मध्येच तुमच्या आत असे जाणवले की काही हरकत नाही, वेळ कशाला म्हणतात मी पाहिले आहे. 2025मध्येच तुम्हीही शिकलात की मला स्वतःची ओळख निर्माण करायची आहे, आपल्या इच्छा स्वतः पूर्ण करायच्या आहेत. यासाठी तुमच्या आत हिंमत जी आहे तर ती वाढतच गेली आहे. आणि 2025चाच काळ असा राहिला की जिथे कमी का होईना पण स्वतःच्या पैशांच्या जोरावर तुम्ही थोडं पुढे जाण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा. 2025मध्येच कुंभ राशीसोबत आणखी एक गोष्ट घडली जी तुमच्या जीवनात नेहमीच तुम्हाला बर्बाद करत होती. ती म्हणजे अतिशय ओव्हर म्हणजे कोणाशी खूप जास्त भावनिक लगाव. हा 2025चाच तो काळ राहिला आहे तुमच्या जीवनात, जेव्हा तुम्ही तुमच्या मनात हे शिकून गेला की लाईफला असे म्हणतात स्वतःवरच अवलंबून पुढे चालावे लागते. म्हणूनच थोडासा भावनिक संबंध असो, थोडीशी दयेची भावना असो, किंवा हेही सांगू शकतो की व्यर्थ भटकण्यापासून तुम्ही स्वतःला वाचवू लागला. आणि ह्या गोष्टी अजून संपलेल्या नाहीत. या गोष्टी आता अजून पुढे जातील आणि इथूनच तुमच्या जीवनातील यशाचा मार्ग उघडू लागेल. जर तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये लिहा यश मिळणार. म्हणूनच कुंभ राशी, आजची ही जो व्हिडिओ आहे तर ती अतिशय खास आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की 2026च्या त्या कोणत्या भविष्यवाणी आहेत ज्या तुमच्या जीवनात 100% सत्य ठरणार आहेत. पूर्ण राशीफळ चंद्र राशीवर आधारित आहे, तर ज्यांना आपल्या चंद्र राशीची माहिती आहे ती उत्तम, नाही तर तुम्ही ही व्हिडिओ नाव किंवा लग्न राशीनुसार पाहू शकता. तर चला तर मग कुंभ राशींच्या मित्रांनो, 2026च्या काही महत्त्वाच्या भविष्याबद्दल सांगून देतो, ज्या तुमच्या जीवनात 100% सत्य ठरणार. सर्वप्रथम कुंभ राशींच्या मित्रांनो, जे कोणी आपल्या जीवनात नोकरी आणि व्यवसायाबद्दल खूपच त्रास सहन करत होते, त्यांच्या नोकरीत प्रमोशन मिळत नाही, ज्यांच्या नोकरीत विकास होत नाही, जे कुठेतरी मानसिकदृष्ट्या खूपच जास्त त्रस्त आहेत, डिस्टर्ब आहेत, मी तुम्हाला सांगते पेशंट तुम्हाला राखावाच लागेल. कारण 2 एप्रिल ते 2 ऑगस्ट या काळात तुमच्या जीवनात अखंड यशाचा योग बनेल. हाच अखंड यशाचा योग तुमच्या जीवन बदलून टाकेल. कमेंटमध्ये लिहा माझे जीवन बदलणार आहे. म्हणजे जेही कुंभ राशींचे लोक किंवा कुंभ लग्नाचे लोक आहेत, 2 एप्रिल ते 2 ऑगस्टच्या दरम्यान मनासारखी नोकरी मिळेल. 2 एप्रिल ते 2 ऑगस्टच्या दरम्यान तुमच्या जीवनात तुमच्या कार्यक्षम कर्मक्षेत्र म्हणजे नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला मोठमोठ्या लोकांशी संपर्क होतील. तुम्हाला मान सन्मान मिळेल, इज्जत मिळेल. आणि चुकीनेही जर तुमची नोकरी गेली असेल किंवा सरकारकडून पास किंवा प्रोजेक्ट अडकले असतील तर ते यशस्वी होताना तुम्हाला दिसतील. म्हणूनच मी एक गोष्ट नक्की सांगेन, कुंभ राशी 2 एप्रिलपर्यंत तुम्हाला पेशन्स ठेवावे लागतील. यानंतर एक गोष्ट होईल जी अनपेक्षित आहे आणि जी आत्तापर्यंत कोणी विचारलेली नाही. 2 जूनला देवगुरु बृहस्पती षष्ठम भावात येऊन राजयोग बनवेल. हा तो काळ असेल तुमच्या जीवनातील की ज्या लोकांनी लॉटरी, सट्टा, शेअर मार्केट किंवा 2 नंबरच्या पैशातून जे काही कमावले असेल त्यासाठी थेट माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहील. तुम्ही माता लक्ष्मीच्या चरणात याल, जिथे फक्त वरून पैसा बरसत राहील. ही गोष्ट लक्षात ठेवा. 2 जूनपासून तुमच्या जीवनात जिथेही मोठा फंड अडकलेला असेल तो सुटल्यासारखा दिसेल. 2 जूनपासून मोठमोठ्या व्यापारांमध्ये आणि नोकऱ्यांमध्ये तुमचे नाव आणि प्रसिद्धी वाढू लागेल. म्हणूनच मी सांगते, विशेषतः जे लोक लॉटरी, सट्टा, शेअर मार्केट पैसे लावतात त्यांच्यासाठी 2 जूनपासून अपारी यशाचा योग बनेल. म्हणजे थोडा पेशंट ठेवा. हा स्पेशल तुम्हाला पुढे यशाचा मार्ग नाही. याशिवाय हेही पाहावे लागेल की कुंभ राशींच्या लोकांचे 2026मधील वैवाहिक स्थिती कशी असेल. मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगते, जे लोक प्रेमसंबंधात आहेत नक्कीच वर्षभर तुमची लव्ह लाईफ ठीक राहील. ज्यांची लव्ह लाईफ खराब झाली होती, वेगळे झाले होते, त्यांच्यात अंतरले होते, जे एकमेकांना पाहायलाही तयार नव्हते,
थोडा पेशन्स ठेवा. 2 जूनपर्यंत लव्ह लाईफ सुधारेल, पण 2 जूननंतर तुमच्या वैवाहिक जीवनात सुधारणा येईल. 2 जूननंतर सेपरेशन, मतभेद किंवा डिस्टर्बन्स असेल ते संपेल. 2 जूननंतर उच्च कुळात विवाह योग बनेल आणि जिथे तुम्हाला विवाह करायचा असेल तिथेच परफेक्ट ट्यूब तयार होईल. 2 जूननंतर ज्या लोकांच्या सासरच्या बाजूने वाद होता, सासरची मंडळी पसंत करत नव्हते, त्यांच्यामुळे त्रास होत होता, ते ठीक होईल. नाहीतर 2 जूननंतर तुमचा कोणता बिझनेस पार्टनर परत येईल. याशिवाय काही लोक आहेत जे विदेश प्रवासाबद्दल खूपच जास्त त्रस्त आहेत. मी अत्यंत स्पष्टपणे सांगते, 2 जूनपर्यंत देवगुरू बृहस्पती छोट्या छोट्या कंट्रीमध्ये फिरवतील. विजा, पासपोर्ट सारख्या सामान्य गोष्टीत यश मिळेल. पण 27 जुलै 2026 पासून शनी रेट्रोग्रेड स्थितीत आपल्यावर विदेशी संधी 100% खुलवतील. 5 डिसेंबर 2025 पासून योग सुरू झाला आहे. 27 जुलैपासून फायदे निश्चित होतील. ज्यांना संपत्ती प्रॉपर्टीबाबत त्रास होता त्यांच्यासाठी 27 जुलै 2026 पर्यंत संपत्तीचा लाभ मिळेल. घर, वाहन, जमीन सर्वात प्रगती, घराची सुख लाभ मिळेल. लहान घर विकून मोठे घर, गाडी विकून मोठी गाडी घेऊ शकता. आईवडिलांची तसेच सासर प्रॉपर्टी मिळू शकते. जे लोक संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करतायत त्यांनाही मिळू शकते. जन्म, शिक्षण, विदेश शिक्षणाबद्दल चिंतित आहेत त्यांच्यासाठी या समस्या 2 जूनपासून 26 पर्यंत सुटतील. परीक्षेत पास होणे, संततीशी संबंधित सुधारणे, विदेश शिक्षणाचे योग सर्व मिळेल. जे लोक कर्ज, कोर्ट केस, नातेसंबंध अडचणीत आहेत त्यांना 2 जून 2026 पासून मोठी सुटका होईल. कर्जमुक्तीचे मार्ग उघडतील. कोर्ट केस संपतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. तुम्ही स्वतंत्र व सुखी जीवन जगाल. 2025 मध्ये ग्रह बदल झाले. उपाय: पांढऱ्या चंदनाचा तिळक लावा. घरच्या पूजा स्थानिक ठेवा. दररोज तुपाचा दिवा लावा. शनिवारी नॉनव्हेज टाळा. शनिवारी गरिबांना खिचडी किंवा काही दान करा. कुंभ राशींच्या लोकांना फक्त रागावर नियंत्रण ठेवा आणि कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका. तर प्रिय कुंभ राशीवाले, 2026ची भविष्यवाणी 100% सत्य घडणारी आहे. आशा करते दिलेली माहिती तुम्हाला समाधानकारक वाटेल. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू महत्त्वाच्या ज्ञानासह. श्री स्वामी समर्थ. चांगले राहा. धन्यवाद. दररोज आपल्या कुलदेवता आणि श्री स्वामी समर्थांचा नाम जप करणे म्हणजे भक्ती नाही तर आपल्या आयुष्याला योग्य दिशेने नेणारे अत्यंत शक्तिशाली साधन आहे. नावात एक अद्भुत स्पंदन शक्ती असते जी मन, बुद्धी आणि परिस्थिती तिन्हींचं शुद्धीकरण करते. जेव्हा तुम्ही श्रद्धेने नामस्मरण करता तेव्हा तुमच्या घरात आणि आवरामध्ये एक दिव्य कंपन निर्माण होते. हे कंपन तुमच्या आसपासची नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि सकारात्मक ऊर्जा वाढवते. नाम जपाचं एक विशेष वैशिष्ट्य आहे. तो काहीही मागत नाही पण तुम्हाला सगळं देतो. शांतता, धैर्य, मानसिक स्थिरता आणि निर्णय क्षमतेची शक्ती. तुमच्या जीवनात ज्या ज्या ठिकाणी अडथळे असतील त्या ठिकाणी हा जप एक अदृश्य मार्गदर्शनासारखा काम करू लागतो. हळूहळू तुमची परिस्थिती बदलू लागते. योग्य माणसे भेटू लागतात. चांगली संधी मिळू लागते आणि मनावरचं ओझं हलकं होऊ लागतं. जो माणूस रोज नामजप करतो त्याचं अंतःकरण शुद्ध होतं आणि त्याच्या जीवनात मंगलकारक घडामोडी सुरू होतात. हे फक्त अध्यात्म नाही, हे एक दिव्य विज्ञान आहे. म्हणूनच मित्रांनो, दररोज काही मिनिटे काढा आणि आपल्या कुलदेवतेचा किंवा श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करा, जप करा, श्रद्धा ठेवा. कल्याण होईल आणि मंगल नक्कीच होईल. श्री स्वामी समर्थ.